मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव प्रयोगिता विद्यालय. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असून देखील चालत नाही, त्याला म्हणावे तरी काय? अहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी कोण? सांगा बरे, मी कोण? बरोबर, मी सावित्री, खंडोजी नेवसे यांची मुलगी, ज्योतिरावांची पत्नी, आई वडिलांची लाडकी. मी 9 वर्षाची झाली आणि लग्न करून फुले घराण्यात आली. मी फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. माझे धनी, मी ज्यांना शेठजी म्हणायचे, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझे हात थरथर 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 कापत होते, पण या थरथर कापणाऱ्या हातांना शेठजींनी साथ दिली. या हातांना शेठजींनी पकडले आणि कधीच सोडले नाही बघा. हळूहळू मी पाटीवर लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसारखाच शिकली आणि शेठजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. बाई शिकली म्हणून लोक बोटं मोडायला लागली, कपाळावर आट्या पाडत होती. तो कसोटीचा दिवस आज उगवला. आम्ही भिड्याच्या वाड्यात 1848 रोजी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. पुणे हादरले. अनर्थ झाला, अनर्थ झाला म्हणून लोक आरडाओरडा करू लागले. शेठजी घरोघरी मुली गोळा करायला जात होते. त्यांच्या आई वडिलांना समजावत होते, पण लोकांनी त्यांचे काही ऐकले नाही. शिक्षकांना वाईट टाकू अशी धमकी दिली जात होती. शेठजी विचारात पडले, जर शिक्षकच नसतील तर मुलींना शिकवणार तरी कसे? तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुम्ही कशाला एवढा विचार करताय? मी आहे ना, मी शिकवेन की मुलींना. मी मन घट्ट केलं आणि शाळेच्या दिशेने जात असताना सगळेजण माझ्याकडे टक्का मक्का पाहत होती. काय बाय बोलत होती? एक माणूस माझ्याजवळ म्हणतोय तरी कसा, हे बाई, ज्योतिरावांची पत्नी ना ग तू? कुठे चाललीस डोक्यावर पदर घेऊन तुरू तुरू तुरू? मी कुणाचेच काही ऐकले नाही. मी मुलींना शिकवू लागले, त्याही शिकू लागल्या. मला असे वाटले त्या मुली पुढे जाऊन स्त्रियांचा दर्जा वाढवणार. तुम्हाला माहिती आहे का, मी शाळेत मुलींना शिकवत असताना सगळेजण माझ्यावर दगडं फेकायची, शेण चप्पल फेकायची. काही जण तोंडावर हात घेऊन फिदी हसायची. बाई शिकत असली की समाज तिला असाच विरोध करत राहतो, पण मी घाबरले नाही, मागे हटले नाही. पाहता आमच्या 18 शाळा झाल्या. आया बाया शिकत होत्या, त्यांचा विकास करत होत्या. स्त्रियांच्या विकासासाठी अनेक कायदे चालू होते. म्हणून म्हणते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र गेले, शूद्रविना वित्त गेले, वित्तविना शूद्र गेले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून सर्व